An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. भर दुपारी त्याने आपली पिशवी उघडली आणि त्याची व्यवसायाची साधने पसरली, ज्यात डझनभर कवड्यांचा समावेश होता. एक चौकोनी असा कपड्याचा तुकडा ज्यावर गूढ दुर्बोध तक्ते होते, एक वही आणि ताडपत्रावरील लेखनाचा एक गठ्ठा. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेंडंट विथ सेक्रेड ॲश अँड वर्मिलियॉन. त्याचे कपाळ भस्माने आणि कुंकाने शानदारपणे चमकायचे. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ ए शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याचे डोळे एक तीव्र असामान्य तेजाने चमकत असत. विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. सतत ग्राहकाचा शोध घेतल्याचा तो परिणाम होता. बट विच सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. पण त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना ती प्रेषिताच्या डोळ्यात असतो तसा तो प्रकाश वाटत असे. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहॅन्स्ड. त्याच्या डोळ्याची शक्ती ही लक्षणीयपणे वाढली होती. बाय देअर पोझिशन, ती त्यांच्या स्थितीने. प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चिक्स. जे की त्याच्या रंगवलेल्या कपाळ आणि चेहऱ्यावरील काळे केस जे की त्याच्या गालावरून उघळत होते यात स्थित होते. इवन अ हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन सच अ सिटिंग. अगदी अर्धशहाण्याचे डोळेसुद्धा असे चमकले असते. टू क्राऊन द इफेक्ट ही वाऊंड अ सॅफ्रन कलर टर्बन अराउंड हिज हेड. या सगळ्यावर कळस म्हणजे तो भगवे पागोटे आपल्या डोक्यावर गुंडाळत असे. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. ही रंगसंगती कधीही अपयशी होत नसे. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज वेर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डहलिया स्टॉक्स. लोक त्याच्याकडे जणू फुलांकडे मधमाशांनी आकर्षित व्हावे तसे आकर्षित होत. ही सॅट अंडर द बाऊ ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. तो मोठ्या पसरलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांदीखाली बसत असे. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. जे की नगराचे सभागृह उद्यान होते त्या रस्त्याच्या बाजूने पसरलेल्या होत्या फांद्या. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अनेक दृष्ट्या ते एक लक्षणीय ठिकाण होते. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. उसळणारी गर्दी अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत या अरुंद रस्त्यावर ये जा करीत असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. विविध प्रकारचे व्यवसाय आणि व्यापार त्या रस्त्याच्या बाजूने असायचे. मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरलेल्या लोखंडी वस्तूंचे विक्रेते, अँड जंक, भंगार सामान आणि जादूगार, मॅजिशियन्स म्हणजे जादूगार. अँड अबोव ऑल, आणि याहूनही, अन ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ,
स्वस्त कपड्यांचे लिलाव करणारे, who created enough din all day to attract the whole town, ज्यांनी संपूर्ण दिवसभर सर्व शहराला आकर्षित करण्यासाठी खूपच गोंधळ घातलेला असे. नेक्स्ट टू हिम इन वोसिफेरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. त्याच्याजवळच कलकलाट असायचा तो तळलेल्या भुईमुगाच्या शेंगांच्या विक्रेत्याचा, हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. तो रोज आपल्या विक्रीच्या मालाला म्हणजेच शेंगदाण्यांना नवीन नाव देत असे. कॉलिंग इट अ बॉम्बे आईस्क्रीम वन डे. एका दिवशी तो त्या शेंगांना बॉम्बे आईस्क्रीम म्हणत असे. अँड ऑन द नेक्स्ट डेली आल्मंड. तर दुसऱ्या दिवशी त्याला तो दिल्ली बदाम म्हणत असे. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी. तर तिसऱ्या दिवशी राजाची नजाकत असे म्हणत असे. अँड सो ऑन सो फोर्थ. तर आणखी चौथ्या दिवशी अजून काहीतरी हे असेच चाललेले असे. अँड पीपल फ्लोक्ड टू हिम. आणि लोक त्याभोवती गर्दी करत असत. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. या गर्दीचं काही भाग ज्योतिषाच्या भोवती रमत गमत असे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस by the light of flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. तडतड आवाज करीत धूर ओकणाऱ्या भडकलेल्या ज्योतीच्या उजेडात ज्योतिषी आपला व्यवहार करीत असे. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. त्या ठिकाणचे अर्ध्याधिक महत्त्व तर या गोष्टीमुळे होते की तिथे नगर परिषदेच्या दिव्यांचा लाभ होत नव्हता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. ते ठिकाण दुकानांच्या दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले होते. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. सम हॅड नेकड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. And one or two like astrologer managed without lights of their own. एक किंवा दोनकडे हिसिंग म्हणजे असा आवाज करत असणारी गॅस लाईट्स होती. काहींनी डांबरावर उघडी ज्योत अडकवलेली होती. काहींनी जुन्या सायकलच्या दिव्याने प्रकाशित केलेली होती. आणि ज्योतिषाप्रमाणे एक दोन तर स्वतःच्या दिव्याशिवाय कसे तरी भागवत होते. इट वॉज बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. तिथे एक हलणाऱ्या सावल्या आणि उजेड यांच्यात छेदणाऱ्या जाळ्याच्या गुंत्यांची गोंधळून टाकणारी स्थिती होती. उजेड आणि अंधार ह्या अशा रेषा असायच्या. सावली पडलेली एक त्या सावलीची एखादी रेषा, उजेडाची एखादी रेषा, त्याचा गुंता व्हायचा. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. ही त्या ज्योतिषाला फार शोभणारी अशी स्थिती होती. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट least intended to be an astrologer when he began life. कारण अगदी साधे होते की जेव्हा त्याने आपल्या जीवनाला सुरुवात केली तेव्हा आपण ज्योतिषी होऊ असा त्याचा अजिबात हेतू नव्हता. आणि he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आणि त्याच्या स्वतःच्या जीवनात पुढच्या क्षणी काय होणार हे जसे त्याला माहीत नसायचे, अगदी तसेच दुसऱ्यांच्या जीवनात देखील काय होणार हे त्याला माहीत नसायचे. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. तो त्याच्या ग्राहकांसारखेच
तारे, ग्रहमंडल यांच्या बाबतीत अनभिज्ञ होता, म्हणजे त्याला काही माहीत नव्हतं. ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. त्याने सांगितलेल्या गोष्टी लोकांना खुश करून टाकत असत आणि प्रत्येकास त्याचे आश्चर्य वाटत असे. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीवड गेसवर्क. हा अभ्यास, सराव आणि चाणाक्षपणा याचाच अधिक परिणाम होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, अँड ही डिझर्वड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. काही का असेना, दिवसाच्या अखेरीस तो आपल्या घरी एका प्रामाणिक माणसाच्या कष्टाच्या मोबदल्या इतका मेहनताना म्हणजेच कमाई घरी नेत असे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणत्याही विचार किंवा योजनेशिवाय त्याने आपले घर सोडलं होते. इफ ही हॅड कंटिन्यूड दॅर, जर तो तेथेच राहिला असता, ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. त्याने आपल्या वाडवडिलांचे काम म्हणजेच टिलिंग द लँड, जमीन नांगरत राहणे, मॅरिंग, लग्न करणे, अँड रायपनिंग हिज कॉर्नफिल्ड, आपली शेतमळ्याची जमीन पिकवणे, अँड ॲन्सेस्ट्रल होम, आणि वडिलोपार्जित घर, हे सगळं तो करीत राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण ते तसे असायचे नव्हते. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. त्याला कोणालाही न सांगता घर सोडावे लागले होते. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. अँड कमीत कमी 200 मैल अंतर मागे टाकल्याशिवाय त्याने विश्रांती घेतली नव्हती. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. एका खेडूतासाठी हे खूपच झाले. ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन, जणू एक महासागर वाहून गेला. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. मानवी त्रासांचे त्याने विश्लेषण केलेले होते. लग्न, मनी, पैसा अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, मानवी व्यवहारात पडणाऱ्या गाठी. लाँग प्रॅक्टिस हॅड शार्पनड हिज परसेप्शन. खूप सराव झाल्याने त्याची समज तीव्र झाली होती. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. फक्त 5 मिनिटात तो समजून जात असे की काय चुकत आहे. ही चार्जड 3 pies पर क्वेश्चन. तो प्रत्येक प्रश्नासाठी 3 पैसे घेत असे. नेव्हर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. समोरचा माणूस कमीत कमी 10 मिनिटे बोलल्याशिवाय तो आपले तोंड उघडत नसे. विच प्रोव्हायडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर अँड ॲडव्हायसेस. जे की त्याला पुढे डझनभर उत्तरे आणि सल्ले देण्यासाठी पुरेसा कच्चा माल पुरवित असे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर गेझिंग ॲट हिज पाम. जेव्हा समोरच्या माणसाला त्याचा तळहात बघून तो सांगत असे की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर. तुम्हाला अनेक प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा तुमच्या प्रयत्नांचे योग्य ते फळ मिळत नाही. 9 out of 10 वेअर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 जण त्याच्याशी सहमत होत असत. और ही क्वेश्चनड, किंवा तो प्रश्न विचारत असे, इज देअर एनी वुमन इन युअर. तुमच्या कुटुंबात कोणीतरी अशी बाई आहे का? मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह, किंवा एखादा दूरचा नातेवाईक, हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू. जिला किंवा ज्याला
तुमचे चांगले बघवत नाही. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा कधीकधी तो व्यक्ती पाहून विश्लेषण करीत असे. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमचे बरेच प्रश्न तुमच्या स्वभावामुळे आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. तुम्ही शनी इथे असताना अशा स्थितीत कसे बरे असाल. यू हॅव ॲन इम्पिटस नेचर. तुमचा उतावळा स्वभाव आहे. अँड रफ एक्सटेरियर, वर उग्रता आहे. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स. हे लगेचच त्यांच्या हृदयाला प्रिय करीत असे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही वॉज फॉरबिडिंग एक्सटिरियर. अगदी सौम्यातला सौम्य व्यक्तीलासुद्धा हे आवडत असे की वरवरचा स्वभाव टाकून देण्याच्या लायकीचा आहे, म्हणजे आपण आतून काही वाईट नाही. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. त्या शेंगदाणा विक्रेत्याने आपला टेंभा विझवला आणि घरी जाण्यासाठी तो उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. हे ज्योतिषासाठी सुद्धा आपले गबाळ गुंडाळण्यासाठीचा इशारा होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन द डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच्ड द ग्राउंड बिफोर हिम. नाहीतर तो अंधारातच राहिला असता. फक्त हिरव्या अशा छोट्या दांड्याचा प्रकाश जमिनीवर इकडे तिकडे पडला होता. ही पिक्ड अप हिज काउरी शेल्स अँड पॅराफर्नेनिया. त्याने आपल्या कवड्या आणि इतर साधनसामुग्री उचलली. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि ती आपल्या बॅगमध्ये वापस ठेवत. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. लगेचच तो हिरवा प्रकाशाचा दांडा त्याचे तेज पण कमी झाले. ही लुकड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने वर पाहिले, एक माणूस त्याच्या समोर उभा होता. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. आपला सल्ला घेण्यासाठी कोणीतरी एखादं गिराईक असण्याची शक्यता त्याच्या लक्षात आली. यू लुक सो केअरवॉर्न. तू फार चिंताग्रस्त दिसत आहेस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. थोडा वेळ खाली बसून माझ्याशी काही बोललास तर कल्याण होईल. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय व्हेगली. त्याच्या समोर असलेल्या त्या दुसऱ्या व्यक्तीने कुरकुरतच उत्तर दिले. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज. त्या ज्योतिषाने त्याला बसण्याचा पुन्हा आग्रह केला. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग. यावर त्या दुसऱ्या व्यक्तीने आपला तळहात त्याच्या नाकासमोरच एकदम वेगाने धरला. यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी म्हणतोस का? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड. त्या ज्योतिषाला असे विचारल्यानंतर आव्हान दिल्यासारखेच वाटले. टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्या माणसाचा तळहात ते हिरव्या दांड्याच्या प्रकाशाकडे तिरपा केला. युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव. ओ स्टॉप. ते सगळं थांबव. द अदर साईड, म्हणजे तो दुसऱ्या बाजूने तो माणूस म्हणाला. टेल मी समथिंग वर्थवाईल. काहीतरी कामाचं सांग. युअर फ्रेंड फेल्ट पाईकड. तुमचा मित्र म्हणजे आपला तो ज्योतिषी तो ज्योतिषी थोडंसं वरमला. आय चार्ज ओन्ली 3 पाईज पर. प्रत्येक प्रश्नाला मी 3 पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि त्या बदल्यात तुझं पुरेसं चांगलं झालेलं असेल. ॲट दिस द अदर विड्रू हिज आर्म.
took out an anna and flung it out to him, saying, यावर तर त्या दुसऱ्या व्यक्तीने आपला हात मागे घेतला आणि एक आणा घेऊन फेकत तो म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. माझ्याकडे तुला विचारण्यासाठी काही प्रश्न आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, जर मला वाटले की तू धोका देत आहेस, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट, तर तुला तो आणा मला व्याजासकट परत करावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी ₹5? जर तुला माझी उत्तरे समाधानकारक वाटली तर तू मला ₹5 देशील? नो. और विल यू गिव्ह मी 8 आनास? मग तू मला 8 आणे देशील? ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. ठीक आहे, जर तसे असेल तर जर तू चुकीचे सांगशील तर तू मला दुप्पट पैसे द्यावे लागतील, सेड द स्ट्रेंजर. तो परका माणूस म्हणाला. धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. अजून थोड्याशा युक्तिवादानंतर हा करार स्वीकारण्यात आला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लिट अ चिरूट. ज्योतिषाने आपली प्रार्थना स्वर्गाकडे पाठवली तर त्या दुसऱ्या व्यक्तीने आपले चिरूट पेटवले. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आकाळीच्या त्या उजेडात ज्योतिषाने त्याच्या चेहऱ्याचा ओझरते पाहत अंदाज घेतला. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द. रस्त्यावर एका कारने आवाज केला. जुटका ड्रायव्हर्स स्वोर ॲट देअर हॉर्सेस. आणि घोडागाडी चालवणाऱ्या माणसाने आपल्या घोड्याशी काही संवाद केला. त्याचा अडथळा होऊन ज्योतिषी थोडा थांबला. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. बागेतल्या लोकांच्या बडबडीने तिथल्या पुसटशा काळोख्याला थोडासा अडथळा केला. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट. ती दुसरी व्यक्ती तिथे आपले चिरूट ओढत बसले. पफिंग आउट सॅट देअर रूथलेसली. आपल्या चिरूटाचं धूर निर्दयपणे सोडत. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्या ज्योतिषाला अतिशय अस्वस्थ वाटत होते. हिअर टेक युअर आणा बॅक. हा घे तुझा आणा परत. आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. मी तुला दिलेल्या आव्हानाला कधी ऐकले नाही. तू जसे आव्हान दिले तसे मी कधी ऐकले, तसा मला अनुभव नाही आणि मला त्याचा सराव देखील नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आणि आज तर मला उशीर पण झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि त्याने आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. तर त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचे मनगट धरून ती म्हणाली, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आता या प्रकरणातून तुझी सुटका नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी तर चाललो होतो तर तू मलाच बोलावून घेतलेस. मी तर चाललो होतो पण तू मला बोलावून घेतले. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रिप. तो ज्योतिषी त्याच्या पकडीत थरथरला. अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फेंट. त्याचा आवाज कंप पावायला लागला, अस्पष्ट होत गेला. लिव्ह मी टुडे. मला आज जाऊ दे. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. मी उद्या तुला बोलेन. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. तर दुसरा व्यक्ती आपला तळहात चेहऱ्यासमोर घाईने पुढे करत म्हणाली, चॅलेंज इज चॅलेंज. आव्हान म्हणजे आव्हान. गो ऑन. तुझं सांगणं चालू ठेव. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. तो ज्योतिषी आपला कंठ कोरडा करत पुढे बोलायला लागला. देर इज अ वुमन. तुझ्या आयुष्यात कोणीतरी स्त्री. स्टॉप सेड द अदर. दुसरी व्यक्ती म्हणाले, थांब. डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे असलं काही सांगू नकोस.
शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? मी त्याचा शोध घेतो आहे, मी ज्याचा शोध घेतो आहे त्या प्रकरणात मी यशस्वी होईन का ते सांग. ॲन्सर धिस अँड गो. याचे उत्तर दे आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. नाहीतर तुझ्याकडची सगळी नाणी जप्त केल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कॅन्टेशन्स. त्या ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले. अँड रिप्लाइड, आणि म्हणाला, ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, मी सांगेन, बट यू विल गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण मी जे बोलतो आहे ते खरे निघाले तर तू मला ₹1 देशील. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मी माझे तोंडही उघडणार नाही. म्हणजे आता ही नवीन अट टाकली. अँड यू मे डू वॉट यू लाईक. आणि मग तुला काय करायचं ते तू कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग, बऱ्याच घासाघिशीनंतर द अदर ॲग्रीड, ती दुसरी व्यक्ती तयार झाली. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वेर लेफ्ट फॉर डेड. आय एम राईट. तो ज्योतिषी म्हणाला, तुझ्यावर एकदा प्राणघातक हल्ला झाला होता. बरोबर. टेल मी मोर. मला अजून सांग. अ नाईफ वॉज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. एक चाकू तुझ्यावर जखम करून गेलेला आहे, ज्योतिषी म्हणाला. गुड फेलो बार्ड हिज चेस्ट टू शो. छान. त्या व्यक्तीने व्रण दाखवण्यासाठी आपली छाती उघडी केली. व्हॉट एल्स? अजून काय? अँड देन यू वेअर पुश्ड इन टू वेल नियर बाय इन द फील्ड. आणि त्यानंतर तुला जवळपासच्या एका शेतातल्या विहिरीत ढकलून देण्यात आले होते. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तिथे तुला जणू मरायला सोडून दिले होते. आय शुड हॅव बीन डेड. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट वन चान्स्ड टू पीप इन टू द वेल. जवळून जाणाऱ्या एका वाटसरूने सहजपणे विहिरीमध्ये डोकावले नसते तर मी मेलो असतो. एक्सक्लेम्ड द अदर, ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. अतिउत्साहाने ती दुसरी व्यक्ती उद्गारली. त्याला खरं वाटलं ना हे सगळं सांगितलं, म्हणजे त्याला अनुभव त्याच्या आयुष्यात घडलं होतं. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. आपली मूठ दाबत त्या व्यक्तीने विचारले, तो मला कोठे भेटू शकतो? इन द नेक्स्ट वर्ल्ड, परलोकात, ॲन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषाने उत्तर दिले. ही डाईड 4 months ॲगो इन फार ऑफ टाऊन. तो दूरवरच्या एका शहरात 4 महिन्याखाली वारला. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. तू त्याला आता कधी भेटू शकणार नाहीस. द अदर ग्रोनड ऑन हिअरिंग इट. ती दुसरी व्यक्ती हे ऐकून दुःखाने कणली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. तो ज्योतिषी पुढे सांगू लागला, गुरुनायक, यू नो माय नेम. द अदर सेड, टेकन अ बॅक. तुम्हाला माझं नाव माहीत आहे? दुसरी बाजू म्हणजे ती दुसरी व्यक्ती थक्क होऊन म्हणाली, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. जसं की मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. गुरुनायक, मला जे म्हणायचं होतं ते लक्षपूर्वक ऐक. म्हणायचं आहे ते लक्षपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाऊन. तुझं खेडं म्हणजे इथून उत्तरेला 2 दिवसांचा प्रवास आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आत्ता जी कोणती पहिली ट्रेन असेल ती पकड आणि इथून निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मी पाहतोय की तू जर घर सोडलेस तर तुला धोका आहे. हे टूक आउट अ पिंच ऑफ सेक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम.
त्याने चिमूटभर विभूती काढली आणि त्याच्या समोर धरली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळाला लाव आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करू नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. मी पुन्हा घर कशाला सोडीन. द अदर साईड रिफ्लेक्टिव्हली. दुसरी बाजू विचार करत म्हणाली, आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ. मी आता फक्त घरापासून जात आहे. अँड देन टू लुक फॉर हिम. त्याला शोधण्यासाठी. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि जर तो भेटला तर त्याला जीवनातून उठवण्यासाठी. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. वाईट वाटून त्याने आपले डोके हलवले. ही वॉज एस्केप्ड माय हँड्स. तो माझ्या हातातून सुटला आहे. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज इट डिझर्वड. मला वाटते तो मेला हे बरे झाले. तीच त्याची लायकी होती. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. होय, ज्योतिषी म्हणाला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका ट्रक खाली चिरडून मेला. अदर लुकड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ती दुसरी व्यक्ती हे ऐकून संतुष्ट झाली. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिकड अप हिज आर्टिकल अँड पुट देम इन टू बॅग. आत्तापर्यंत ते ठिकाण निर्मनुष्य झालेलं होतं. ज्योतिषाने आपले सगळे सामान सुमान बॅगेत टाकले. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो. तो हिरवा दांडासुद्धा गेलेला होता. लिव्हिंग द प्लेस इन द डार्कनेस. अँड सर्व परिसराला शांतता आणि काळोख यामध्ये ठेवून तो गेलेला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. ती अपरिचित व्यक्ती दूरवर अंधारात निघून गेली होती. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. मूठभर नाणी ज्योतिषाला देऊन. इट वॉज नियरली मिडनाईट वेन ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. ज्योतिषी घरी परतला तेव्हा जवळजवळ मध्यरात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. त्याची पत्नी दरवाजाजवळ त्याची वाट पाहत होती आणि उशीर होण्याचे कारण तिने त्याला मागितले. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर हँड अँड सेड. त्याने तिच्याकडे सर्व नाणी फेकली आणि तो म्हणाला, काउंट दॅम, मोज दी. वन मॅन गेव ऑल दॅट. एका माणसाने ती सर्व दिलेली आहेत. 12.5 आनाज. 12.5 आणे. शी सेड काउंटिंग. ती मोजून म्हणाली. शी वॉज ओव्हरजॉयड. तिला अत्यानंद झाला. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. उद्या थोडा गूळ आणि खोबरं खरेदी करून आणते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. खूप दिवस झाले लेकरू काहीतरी गोड मागत आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी काहीतरी गोड चांगलं बनवते. द स्वाईन हॅज चीटेड मी. त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. तुम्हाला रुपया देतो असं तो म्हणाला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तो ज्योतिषी म्हणाला. ही लुकड अप ॲट हिम. तिने त्याच्याकडे पाहिले. यू लुक वरीड. तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. व्हॉट इज रॉंग. काय झालं. नथिंग. काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पायॉल. जेवणानंतर बाजेवर बसत. ही टोल्ड हर. त्याने तिला सांगितले, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहीत आहे का, माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं निघून गेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल द इयर्स. गेल्या कित्येक वर्षात माझ्या हाताने एका माणसाचा खून झाला आहे असेच वाटत होते. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. त्याच कारणासाठी मी घरातून पळून आलो, इथे स्थिर झालो आणि तुझ्याशी लग्न केले.
ही इज अलाइव्ह, तो सध्या जिवंत आहे. शी गास्प्ड. यू ट्राईड टू किल हिम. तिने धापा टाकत विचारले, तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता? येस, इन आवर विलेज वेन आय वॉज सिली यंगस्टर. जेव्हा मी आमच्या खेड्यात होतो तेव्हा एक मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड कॉरल्ड बॅडली वन डे. एके दिवशी आम्ही प्यालो, जुगार खेळला, भांडण केलं. वाय थिंक ऑफ इट नाव. जाऊ दे, आता त्याचा विचार कशाला. टाईम टू स्लीप. झोपण्याची वेळ झाली. ही सेड यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पेऑल. तो जांभया देत म्हणाला आणि बाजेवर त्याने ताणून दिले. मालखरे व्ही एम, श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी.